दरम्यान मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी नाशकामधून सुद्धा जेवण घेऊन नाशिकमध्ये गाड्या आता दाखल मुंबईच्या दिशेने होत आहेत। 5 ते 7 हजार चपात्या, भाकरी, ठेचा, लोणचं आता पाठवलं जातंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आता मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषण करत आहेत। राज्यभरातील हजारो मराठा आंदोलक देखील यामध्ये ठाण मांडून आहेत। मराठा बांधवांची खाण्यापिण्याची सुद्धा सोय नसल्यानं आता नाशिकमधून आणि विविध खेड्यापाड्यातून मराठा आंदोलकांसाठी जेवण येत आहे। आम्ही काल सर्व समाज बांधवांना आवाहन केलं की आपण जरी घरी थांबलोय परंतु जे बांधव आपले तिथे आहेत तर त्यांना आपण त्या ठिकाणी अन्नदानाची मदत त्या ठिकाणी करू। म्हणून त्या ठिकाणी आमचे आदरणीय सभापती प्रशांत आप्पा असतील, आम्ही आमचे सर्व बाळासाहेब असतील, सर्व सहकारी असतील, एक आवाहन केलं आणि दिंडोरी तालुक्यामधून अतिशय उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला। आणि त्या ठिकाणी आपण बघताय की 5-6 पिकअप त्या ठिकाणी संपूर्ण पाण्याच्या असतील, पोळ्या चपात्यांच्या असतील, भत्त्याचे पॅकेट असतील, ही सगळी अन्नदानाची सामुग्री घेऊन आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी समाजाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मुंबईला जातो आहोत। दरम्यान मराठा आंदोलकांचा मुंबईतील रस्त्यांवरती आता ठिय्या पाहायला मिळतो। फॅशन स्ट्रीट परिसरामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली। फॅशन स्ट्रीटवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। मराठा आंदोलकांनी सीएसएमटी परिसरामध्ये ठिय्या मांडल्यानं आता सध्या फॅशन स्ट्रीट परिसरामध्ये वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागतोय। मुंबईकरांची मोठी गैरसोय या ठिकाणी होतीये।